काल भाजपाकडून लोकसभेसाठी 20 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। यामध्ये माढ्याचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना संधी देण्यात आलेली आहे आणि ही संधी दिली असताना आता भाजपच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलेला आहे। त्यांना त्यांचं काम करणार नाही सांगितलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे राहिलेले संपर्क प्रमुख आहेत संजय कोकाटे। काय सांगाल, कशा स्वरूपाचा विरोध असेल तुमचा? माझा विरोध व्यक्तीला नाही, माझा विरोध भारतीय जनता पक्षाला आहे आणि ही उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच मी प्रेस कॉल केली होती की भारतीय जनता पार्टीचा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचार करायचा नाही। त्याची 3 कारणं आहेत। पहिलं कारण, मराठा समाज आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा विचका करून जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वानं केलेला आहे। वास्तविक 50% मर्यादा वाढवण्याचा निर्णय जसं त्यांनी विशेष महिला अधिवेशन घेतलं होतं महिलेसाठी, त्यामध्ये केलं असतं तर चाललं असतं, परंतु मताच्या राजकारणामध्ये त्यांना ते करायचं नाही। दुसरी गोष्ट, आम्ही ज्यांच्या दडपशाहीच्या विरोधात काम करतो आहे त्या बबनराव शिंदे यांना तत्कालीन सहकार मंत्री यांनी 200 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा साखर कारखाना 125 कोटी रुपयाला त्यांच्या घशात घातला आणि त्यांच्याकडं 30 खोके दलाली घेतली। मी लोकसभेला प्रामाणिकपणे गेल्या भारतीय जनता पार्टीचं काम केलं असताना माझ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्याच भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बबनराव शिंदे या उमेदवाराला मदत करणं पसंत केलं। लोण्याचा गोळा जो त्यांच्याकडं घेतला होता त्याच्याशी ती प्रामाणिक राहिले। आणि तिसरं कारण, बबनराव शिंदेच्या कुटुंबानी मुलांनी अनेक लोकांचे कोट्यवधी रुपयांचे शेअर्स घेतलेले आहेत, त्यांच्या नावावरती कर्ज काढलेलं आहे। 10,000पेक्षा जास्त लोकांचं सिबिल खराब त्यांनी केलं आहे। सूतगिरणी मागासवर्गीयची जिच्यावरती शासनाचं 43 कोटी रुपये कर्ज होतं ते विनापरवाना विकत घेतली। या विरोधात कारवाई करण्याच्या ऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे आणि आमचं तत्त्व आहे की बबनराव शिंदे यांच्या जुलमी राजवटीला जे व्यक्ती किंवा जे पक्ष मदत करतील ते आमचे विरोधी पक्ष, या न्यायानं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही असा निर्णय घेतला आहे आणि शिवसेनेमध्ये राहून आम्ही विरोध करू शकत नव्हतो, म्हणून आम्ही शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि माढा लोकसभा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा दिलेला आहे। तुम्ही म्हणताय 30 खोके घेतले, काय कशा स्वरूपाचे होते किंवा काय एव्हिडन्स आहेत? 2 कारखाने एकाच वेळेस उभा राहिले होते, एक शंकररत्न आलेगाव आणि दुसरा विजय शुगर करकम। शंकररत्न आलेगाव कारखान्याला 28 एकर जमीन होती, विजय शुगरला 150 एकरच्या आसपास जमीन होती। 2013-14 साली शंकररत्न कारखाना 148 कोटी रुपयाला सावंत बंधूंनी विकत घेतला। त्यानंतर 5 वर्षांनी 2019मध्ये हा कारखाना 200 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा असतानासुद्धा हा कारखाना फक्त 125 कोटी रुपयाला ज्यांना राजकीय विरोधक समजत होते अशा बबनराव शिंदेंच्या घशात घातला। आणि यामध्ये ही सगळी गोष्ट भारतीय जनता पार्टीचे एक माजी पदाधिकारी यांना सगळी गोष्ट माहीत आहे, ते ह्या गोष्टीचे साक्षीदार आहेत। आणि ह्या सगळ्यामध्ये शेतकऱ्यांचे त्या ठिकाणची देणी याचासुद्धा सहकार मंत्र्यांनी विचार केला नाही की बँकेचे पैसे काढत असताना बँकेमध्ये प्रशासक होता, प्रशासक हा सहकार खात्याला बांधील आहे, सहकार मंत्र्याला बांधील आहे। त्यामुळं त्या ठिकाणी लोकांचे शेअर्स आहेत, हार्वेस्टिंगचे पैसे आहेत, ऊसाचे पैसे आहेत, ह्या कसलाही विचार न करता पुन्हा त्या माणसाला कारखाना देऊन त्याला भारतीय जनता पार्टीमध्ये आणून 2019ची विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला, ते शक्य झालं नाही। म्हणून मी उमेदवार असताना या ठिकाणावरनं त्यांच्या विश्वासू सहकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांना फोन करून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान करा, आपल्याला शिवसेनेची सीट जादा निवडून येऊ द्यायचे नाहीत, हा खरा माझा त्या भूमिकेच्या मागचा विषय आहे। विरोध आत्ताच का? काल उमेदवारी जाहीर होते नाईक निंबाळकरांची ना, आज तुम्ही प्रेस कॉन्फरन्स? मी काल पोस्ट तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर जर आले असेल तर मी 3 वाजता पोस्ट टाकली आणि मी आताही तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचं मला काही देणं घेणं नाही, तो त्यांचा अंतर्गत विषय आहे। तुम्हाला मला कोणालाच काल उमेदवारी जाहीर होतील असं वातावरण नव्हतं, वाटत पण नव्हतं। मी आज परवा दिवशी मी फोन केला आहे तुमचे अध्यक्ष विक्रम खिलबुडे यांना
गुरुवारी मला सकाळी 11 वाजताची प्रेससाठी वेळ पाहिजे. त्यामुळं कालच केलं असं नाही, परवा दिवशी मी फोन केला की गुरुवारी मला वेळ पाहिजे. काय म्हणजे निवडणूक लढवण्याची इच्छा आहे किंवा काय काय भूमिका आहे, पुढचा निर्णय काय असेल? नाही, सध्या तरी आज आमची एक भूमिका आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही. नंतरची जी काय भूमिका आहे, निवडणूक लढवण्याची असेल, कोणाचा प्रचार करण्याची असेल किंवा काय असेल, मी सुद्धा विधानसभा निवडणूक लढवली, मला 76,000 मतं पडलेत. जरी माझ्याकडे मोठे पुढारी नसतील तर सामान्य मतदार माझ्याबरोबर आहे. त्यांच्याशी विचारविनिमय करून मी पुढची भूमिका जाहीर करेन. महायुतीचे काही आणखीन पदाधिकारी आहेत, काय सांगाल? तुमचं पद आणि नाव सांगून कशा स्वरूपाचा विरोध आहे तुमचा? हे बोलतो, कशा स्वरूपाचा विरोध आहे तुमचं नाव आणि पद सांगा. मी रामभाऊ टकले, चांदज तालुका माढा विधानसभेचे प्रमुख म्हणून काम करतोय. आज संजय बाबा कोकाटे आणि आम्ही मिळून भारतीय जनता पार्टीतील लोकसभेचे खासदार किंवा भारतीय जनता पार्टीचा जो आजपर्यंत जो त्यांनी घेतलेला काय निर्णय असेल तो आम्हाला आमच्या दृष्टिकोनातून आमच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत आहे. काय काय निर्णय घेतला आणि काय काय जिवारी लागलं तुमचं? काय निर्णय जिव्हारी लागला आता सांगितलं ना बाबांनी सुद्धा की अनेक वेळा मित्रपक्ष असतील, महायुतीतले आपले काय पक्ष असतील, त्यांच्या मानकोटीवर कसा पाय द्यायचा, त्यांना कसं दाबायचं, आपलाच पक्ष कसा वर आणायचा किंवा आपलेच कार्यकर्ते कसं पुढं आणायचं. वैयक्तिक खासदारांच्या निर्णयामुळे तुम्ही नाराज आहात? वैयक्तिक खासदाराच्या निर्णयावर तर आम्ही आहेच, कारण माझ्याच गावात 25 कोटीचा पूल मंजूर केला. मी विधानसभेचा प्रमुख असताना, मित्रपक्ष असताना त्या पुलासाठी आम्ही अनेक वर्ष 2012पासून आम्ही प्रयत्न करतोय की आमच्यात 2-3 लोक त्या नदीत बुडून मेलेली आहे. त्या ठिकाणी पूल व्हावा ही आमची गावकऱ्याची प्रामाणिक इच्छा होती. अशा पुलाला शासनाने मंजुरी दिली आणि त्या मंजुरीच्या पुलाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी माझ्या गावचा पूल असताना सुद्धा, कार्यक्रम माझ्या गावचा असताना आम्हाला निमंत्रितसुद्धा केलं नाही. ही सुद्धा आमची खदगद आहे ना. दुसरे महायुतीचे काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल? कशा स्वरूपाचा विरोध आहे? तुम्ही का महायुतीतून उमेदवाराला पाठिंबा देत नाहीत? काय आज जो निर्णय आम्ही सगळ्यांनी एकत्र घेतला आहे, मी शिवसेना जिल्हा प्रमुख आहे विनोद पाटील. कारण भाजपने आत्तापर्यंत मराठा समाजासाठी आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो इतका खेळवरती नेला, प्रत्येक वेळेस वेगवेगळं राजकारण करत गेले. समाजाला प्रत्येक वेळेस वेटेच धरलं गेलं. पक्षात बहुमत असतानासुद्धा, वर केंद्रात बहुमत असतानासुद्धा कायदा करू शकले नाहीत. त्याच्यामुळं मराठा समाजाला जो रोष आहे ते आमच्याही मनात आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी मिळून राजीनामा दिलेला आहे. राजीनामा दिलेलं म्हणताय तुम्ही मोठ्या प्रमाणात. किती लोकांचा राजीनामा आणि कोण कोण याच्यामध्ये पदाधिकारी सहभागी आहेत? माढा तालुक्यातले बहुतेक सगळे पदाधिकारी आहेत. पदाधिकारी काही फार जास्त नेमलेले नव्हते, पण जे आम्ही बोलतोय हे आमच्या विचाराचे सगळे लोक आहेत. भारतीय जनता पार्टीच्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये, मराठा समाजामध्ये, धनगर समाजामध्ये, सगळ्यांच्यामध्ये खूप नाराजी आहे. कारण जे चाललं आहे माढा तालुक्यामध्ये, जो भ्रष्टाचार, त्याला वॉशिंग मशीनमध्ये घालून शुद्ध करायचं काम जे चाललं आहे त्याला आमच्या तालुक्यातली जनता वैतागली. काय पदाधिकारीपेक्षा मतदार आणि जनता ही खूप मोठी ताकद आहे. आणि मी आता सकाळी माझ्या व्हॉट्सअपवरनं जितक्या लोकांना पाठवलं, एकच माणसाचा मला फक्त मेसेज असा आला की बाबा कुणाच्या तरी हातात दुसऱ्याच्या शिवसेना देऊ नका, शिंदेसाहेबाशी बोला. बाकी सर्वांनी 501 जणांनी बाबा खूप सुंदर निर्णय घेतला, ह्या भाजपचा प्रचार करून उपयोग नाही असं आम्हाला पाठवलं. एकंदरीत जनतेच्या नाराजी व्यक्त होताना दिसते आणि त्याच्यातून तुम्ही निर्णय घेतला असेल? नाही, बबनराव शिंदे यांनी माढा तालुक्यातील जनतेवरती खूप अन्याय केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीकडे आम्ही ह्या सगळ्या तक्रारी केलेल्या आहेत. ईडीच्या नोटीस निघालेल्या आहेत. पण नोटीस काढायची, भीती घालायची, पुन्हा आत घ्यायचं, ह्याला आम्ही वैतागलो. आम्ही कुठल्याही विचारधाराचे नाही.
आम्ही एकाच विचारधारेचे आहे की माढा तालुक्यातल्या लोकांच्या मानगुटीवर जी शिंदे नावाचं भूत बसलं आहे त्यांची आमदारकी गेल्याशिवाय ह्या सगळ्या चौकशा होत नाही त्या आणि त्यांच्या आमदारकीला प्रोटेक्ट करणारे ते आमचे विरोधक आणि त्यांच्या आमदारकीला विरोध करणारे ते आमचे समर्थक एवढंच आम्हाला माहिती आहे. तर हे होते माढा तालुक्यातील शिवसेनेचे महायुतीचे पदाधिकारी यांनी सांगितलेलं आहे आमचा वैयक्तिक विरोध हा भाजपला नसून बबनराव शिंदे यांना विरोध आहे आणि वॉशिंग मशीनच्या माध्यमातून त्यांना स्वच्छ करून भाजप पुन्हा घेते असा आरोप देखील त्यांनी यावेळी या ठिकाणी केलेला आहे. मुंबई तकसाठी विजयकुमार बाबर, सोलापूर.